Thank you very much for this extremely special birthday celebration. I would now like to request Shri Dinesh Lad to make a special presentation to Shri Jwala Singh, one eminent coach, making a presentation to another. So we have with us the disciple of Dronacharya Achrekar sir, who went on to become a coach himself, a recipient of the Dronacharya Award and Shiva Chhatrapati Rajya Krida Puraskar. Shri Dinesh Lad, I would like to request him to say a few words. नमस्कार विजय सर, साळवी सर नमस्कार, आणि आमचे सिनियर उल्लाल सर. मी एवढंच बोलीन की सचिन का ग्रेट आहे. जेव्हा असं म्हटलं जायचं, जेव्हा सचिनचा जन्म म्हणजे जेव्हा अझरुद्दीनचा जन्म झाला होता त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की अझरुद्दीन बॉर्न फॉर इंडियन क्रिकेट, आणि जेव्हा सचिनचा जन्म झाला त्यावेळेस सचिनबद्दल असं बोललं गेलं की सचिन बॉर्न फॉर वर्ल्ड ऑफ क्रिकेट. मी गेली 30 वर्ष कोचिंगमध्ये आहे. बरेच पॅरेंट माझ्याकडे येतात की 12-13 वर्षाची मुलं असतात, सर कधी लवकर खेळणार, काय खेळणार. प्रत्येकाला एकच वाटतं की लवकर माझा मुलगा खेळायला पाहिजे. खूप चुकीचं आहे, कारण 100 वर्षात एकच जन्माला आला तो सचिन तेंडुलकर, बाकी कोणाच जन्माला येऊ शकत नाही, जो वयाच्या 15व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला. सचिनबद्दल मी एकच गोष्ट सांगेन की मला एक किस्सा आठवतोय की ज्यावेळेस कुणाल तुम्ही मला वाटते ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट खेळत होतात त्यामध्ये तू बरेच गोष्टी सांगितल्यास, पण एक गोष्ट मला राजू सुतारने सांगितली होती. मला आठवते की राजू सुतार जेव्हा बॅटिंगला आला, राजूने पण चांगली बॅटिंग 50 काहीतरी रन केलेले त्या मॅचला. राजू जेव्हा बॅटिंगला आला तर पहिला बॉल पॉल रायफलला तो खेळला आणि पहिला बॉल त्यांनी कव्हर ड्राईव्ह मारला. कव्हर ड्राईव्ह मारल्याने सचिनने त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं तू 5च्या 5 तुला बॅकफुटला खेळायचंय. म्हणजे त्याचा किती अभ्यास होता. राजू म्हणाला की मी विचार केला असा काय म्हणतोय, आणि खरोखर पॉल रायफलनी 5च्या 5 बॉल शॉट टाकले. म्हणजे हा त्याचा ग्रेटनेस होता सचिनचा. किती सचिन त्या क्रिकेटबद्दल विचार करत होता. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की राहुल द्रविडच्या वेळेस ज्यावेळेस न्यूझीलंड मॅच असताना सचिनने तो किस्सा सांगितलाय सगळ्यांना की बॉल कुठल्या बाजूला स्विंग होतोय, काय होतं सगळं, आणि ज्यावेळेस सरळ टाकला म्हणजे त्यांनी स्ट्रेट टाकला त्यावेळेस सचिनने सांगितलं बाबा हलणार नाही बॉल, त्यांनी बरं. म्हणजे तो प्रत्येक गोष्ट सांगत होता. माझं आणि सचिनचं कधीच इंटरॅक्शन झालं नाही. मी अजूनही फक्त एकदाच मी माझ्या मुलासाठी सचिनबद्दल बोललो की काय करायला पाहिजे सिद्धेशनी. तर सचिनने मला एक किस्सा सांगितला की सिद्धेशला सांगा की नर्वस होऊ नकोस, क्रिकेटवर जास्तीत जास्त फोकस राहा, जास्तीत जास्त वेळ दे. त्याचं कारण की ज्यावेळेस ग्रेग चॅपलनी सचिनबद्दल बऱ्याच चुकीच्या गोष्टी सांगितल्या लोकांना की आता सचिनला ड्रॉप करायला पाहिजे वगैरे, अशा काही गोष्टी झाल्या. वेस्ट इंडिज टूरला ज्यावेळेस सचिनचा बॅड पाय झालेला त्यावेळेस सचिन म्हणाला की ज्यावेळेस मी मुंबईत आलो मी विसरून गेलो ती गोष्ट. मी जर त्यावेळेस जर विचार केला असता की माझ्याबद्दल असं बोलणं जातं, मी क्रिकेटच्या बाहेर गेलो असतो, पण मी तो विचार सोडून दिला आणि मी सकाळी 6 वाजता बीकेसीला जायचो आणि 6 ते संध्याकाळी 6 वाजे मी ग्राउंडवरच राहिलो. आणि त्याच्यानंतर सचिनने एवढा स्कोर केला तर ग्रेग चॅपलचं तोंडच बंद झालं. ह्या त्याच्या काही गोष्टी आहेत. मला मार्कसनी सांगितलं होतं तुम्ही मी जास्त बोलू शकत नाही, पण सचिनला आज वाढदिवसा मी खूप खूप शुभेच्छा देतो. जसं 100 वर्ष म्हणाल जितू की खरोखर सचिन 100 वर्ष जगला पाहिजे आणि अजून 100 वर्ष त्यांनी जगला पाहिजे. त्याच्यामुळे सचिनमुळे बरेच क्रिकेटर भारतात तयार होतील असं मी सांगू शकतो. मी एक रोहितचा किस्सा सांगतो. ज्यावेळेस रोहित मला वाटते सचिन त्याचा आयडॉल होता. मला म्हणायचं सर सचिन के साथ बॅटिंग करने मिलना चाहिए कभी, आणि त्यावेळेस त्यांनी सीबी सिरीजला मला वाटते सचिनचे पहिले ऑस्ट्रेलियामध्ये 100 केलेले त्या ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, आणि रोहितने काहीतरी 67 केले. चांगली पार्टनरशिप झाली आणि मला म्हणाला की सर सचिन कितना डिसिप्लिन आहे. मी म्हटलं तो डिसिप्लिन आहे ना, मग त्याच्यापेक्षा जास्त तू करायला, कारण तू त्याला आयडॉल म्हणतो. आणि खरोखर रोहितनी ज्यावेळेस मला आठवते की रोहित ज्यावेळेस 2011च्या वर्ल्ड कपच्या बाहेर गेला त्यावेळेस मी त्याला बोलवलं आणि सांगितलं तू नेहमी म्हणत असतोस
की सचिन किती डिसिप्लिन आहे, किती वेळ देतो क्रिकेटला. मी म्हटलं तू जर वेळ दिलाच नाही तर लोक तुला विसरून, कारण त्या 2009 ते 2011 मध्ये त्याचा बॅड पाय झालेला रोहितचा. क्रिकेटपासून थोडा लांब होता कारण तो बँड्राला राहायला गेला होता. ज्यावेळेस तो बोरिवलीत होता तेव्हा रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये होता, पण बँड्राला राहिल्यानंतर थोडं डायव्हर्शन झालेलं. त्यावेळेस मी त्याला समजावलं, बघ तू सचिनला आयडल म्हणतोस ना, ज्या पद्धतीने सचिनने आतापर्यंत वेळ दिलाय क्रिकेटला, तू जर वेळ दिलास तर तू मोठा होशील. आणि खरोखर मी सांगतो की रोहितने त्याच्यानंतर 7 ते संध्याकाळी 5 BKCL प्रॅक्टिस केल्याने त्याच्यानंतर रोहितचा कधीच ग्राफ खाली आला नाही. त्याचं मी सगळ्या श्रेय मी सचिनला देईन, कारण सचिनला त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये सचिन राहिला आणि त्याच्यामुळे ही गोष्ट तो साध्य करू लागला. मला इकडे बोलण्याची संधी दिली विजय सरांनी. माझा जो सत्कार केला त्याबद्दल आज मी एवढा खुश आहे, कारण माझ्या घरच्या लोकांनी माझा हा सत्कार केलेला आहे. माझे सत्कार बरेच झाले आहेत, पण हा घरचा सत्कार सगळ्यात मोठा आहे मी म्हणेन. असा सत्कार केल्याबद्दल मी विजय सर तुमचा खरोखर आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. Can we please rise to give a big hand to Shri Dinesh Lad, the Dronacharya Award winner? एक किस्सा आहे जो मी आधी 2-3 वेळा फंक्शन्स मध्ये ही गोष्ट ऐकवली आहे, पण मार्कसनी मला रिक्वेस्ट केलं स्पेसिफिकली की ही गोष्ट परत सांगायला. सो वी ऑल द सिनियर पीपल हिअर, दोज हू आर ओव्हर 30 years of age, we will remember what happened in the period from 99 to 2000. It was not a very good period for cricket, and April 2000 was when a lot of skeletons came tumbling out of the closet, and many cricket fans were disillusioned. I will not get into the gory details because I'm sure you know what I'm referring to. There were many people, in fact, who stopped watching cricket because they said that, we are not sure anymore of what is going on, whether it is genuine or fake. Luckily for us, we had players of the caliber of Saurav Ganguly, Rahul Dravid, Anil Kumble, Javagal Srinath, and Sachin Ramesh Tendulkar, who were the pillars of the team, and they steered Indian cricket out of that mess and brought back the smiles on the faces of cricket lovers and restored the credibility. But because of all that happened, all the muck that came out, the CBI, the Central Bureau of Investigation, was ordered by the government of India to conduct a proper inquiry and submit a report. And the CBI submitted this report on cricket match fixing and related malpractices, which is freely available in the public domain. You can check it out on the net. And there is one particular line in that report that stands out. A lot of people were questioned, interrogated. A lot of former cricketers, some journalists, and even bookies who were indulging in fixing, they were interrogated, and the report was prepared after all those sessions. And there is one particular line in that report which I will read out to you, and I quote, "In fact, in most of the matches where fixing was taking place, the clue was that the game would be on only when Tendulkar got out, because he was one player who could single-handedly win the match and upset any calculation." I am having goose flesh even as I say it. I mean, not just opposition bowlers, not just his opponents, but even the bookies were scared of that man.